म्हणजे आमचं समर्पण तेवढं नाही. आम्ही नुसतं बोलून दाखवण्यापुरते आहोत. आम्ही नुसतं बोलके पोपट तर झालो नाही. हे प्रत्येकानं स्वतःची स्वतःला पडताळून बघायचे. दुसऱ्याला बघायचं नाही. फक्त स्वतःला बघायचं. आणि जेव्हा मी स्वतःत बघेल ना, जेव्हा माझे अवगुण मला दिसतील ना, तेव्हा मात्र मी नक्कीच सुधारणार आहे. माताजी एके ठिकाणी म्हणतायत, सत्संग हा आरसा आहे. सत्संग हा आरसा आहे. बघा माझ्या डोळ्यांनी माझं तोंड मला बघता येत नाही. त्यासाठी मला आरसा लागतो. नाही का? बघा माझ्या डोळ्यामध्ये जर काही गेलं तर ते बघण्यासाठी सुद्धा मला आरसाच लागतो. म्हणजे ते काढायला आरशाच्या मदतीनेच मला काढावं लागतं. माताजीच्या सांगण्याचा उद्देश एकच आहे की सत्संगमध्ये जाऊन मला माझे अवगुण बघायचेत आणि मला त्यामध्ये सुधारणा करायची. सत्संगमध्ये गेल्यानंतर महात्मा काय काय सांगतायत आपल्याला, असं वागा तसं वागा, माताजी असे विचार सांगतायत, हे आपल्याला ऐकायचंय आणि मला ते आचरणात आणायचे आणि मला